स्वतःच्या घरातील तब्बल 7.5 लाखांच्या सोने चांदीच्या दागिन्यांवर मित्राच्या मदतीनं डल्ला मारणाऱ्या 2 युवकांना स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकाने अटक केली आहे. दोघेही पोलीस अभिलेखावरील गुन्हेगार असून त्यांच्यावर काही पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. दीपेश बाळासाहेब पाटील वय वर्ष 25 राहणार दर्गा परिसर बिसूर तालुका मिरज आणि महेश कुमार खंडेराव पाटील वय वर्ष 39 राहणार ग्रामपंचायत नजीक बिसूर अशी संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून चोरीतील सर्व ऐवज हस्तगत करण्यात आलेला आहे. या घटनेची माहिती अशी की शनिवारी सकाळी 10 ते सायंकाळी 4 या कालावधीत मिरज तालुक्यातील बिसूर येथील दीपश्री बाळासाहेब पाटील यांच्या घरी चोरी झाली होती. चोरट्याने घरात कोणी नसल्याचं पाहून घराचा दरवाजा उघडून आतील दागिने लंपास केले आणि त्याबाबतची फिर्याद सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात रविवारी नोंदवण्यात आली होती. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेतील पोलीस अंमलदार राजाराम मुळे आणि सुमित सूर्यवंशी यांनी पोलीस अभिलेखावरील दोघेजण सोन्याचे दागिने विक्री करण्यासाठी सांगलीतील कॉलेज कॉर्नर परिसरातील एका हॉटेल नजीक येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोघांना ताब्यात घेतलं. त्यांची झडती घेतली असता त्यांच्याकडे सोन्याचे दागिने आढळून आले. पोलीस चौकशीत संशयित दीपेश पाटील यांनी त्याचा मित्र महेश कुमार पाटील याच्या सहाय्यानं स्वतःच्या घरातील दागिने चोरल्याची कबुली दिली आणि पोलिसांनी त्यांच्याकडील चोरीचा ऐवज तसेच मोबाईल हस्तगत केला. सदरचा गुन्हा ग्रामीण पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी.